जळगावच्या MIDC परिसरातील ठिंबक कंपनीत एका 35 वर्षीय तरुणाचा दुसऱ्या मजल्यावरून पडून संशयास्पद मृत्यू झाला आहे. दीपक छगन भिल असं मृत तरुणाचं नाव असून तो मूळचा चोपडा तालुक्यातील खर्डी येथील रहिवासी होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नातेवाईकांनी गंभीर आरोप केले आहेत. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी ठाम भूमिका नातेवाईकांनी आणि लोकसंघर्ष मोर्चासह आदिवासी एकता परिषदेने घेतली आहे. इतकंच नाही तर वडिलांच्या परवानगीशिवाय आणि कोणतीही पूर्वसूचना न देता पोस्टमॉर्टम केल्याचा खळबळजनक आरोपही मृतांच्या वडिलांनी केला आहे. या प्रकारामुळे रविवारी रात्रीपर्यंत रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. मला फोन आला पोरगाच्या, मला इथं राहायचं नाही म्हणे, सकाळी गाडी घेऊन ये म्हणे. मग भाऊ आता आपली खेड्यागावमध्ये आहे, गाडी कुठून भेटणार आपला, सकाळी येतो आणि तुला बिड्यार घेऊ संली जातो म्हणे. मला आधी तकलीफ होते आहे असं त्यांना बोलला. आणि थोडा टाईममध्ये अर्धा तास किंवा काहीतरी तिथल्या टाईममध्ये सुनीनं फोन करला, ताप्पा म्हणे तुमच्या पोरग्यावरून पडला म्हणे अशी सुन्न सांगली. मग आम्ही तिथून गाडी करली दादा, आधी झाले. माझी बाई बी दुसरी वहिनी बी गावातले 2-3 जण बी तर यांना आमल्या इथं थांबूच दिलं नाही, फक्त तूच राह म्हणे असं सांगितलं यांना. काय म्हणत कोणी सांगितलं असं? त्यांच्या काय म्हणत होता मॅनेजरनं म्हणे बरे जिवंत आहे म्हणे, सकाळी बोलायला लागला तर मारला म्हणे तुझ्या पोरग्या म्हणे. आणि माझी सही बी नाही ना अंगोठा बी नाही, पंचनामा बी झाला म्हणे असं सांगत होते ते मला. असं तुम्हाला कोणी सांगितलं? मॅनेजरनं. हां, मग आता पोस्टमॉर्टम झालंय का? पोस्टमॉर्टम त्या माझे काही नाही, पोस्टमॉर्टम तर करून टाकलं त्यांना परस्पर. आणि तुम्हाला माहित नाही? नाही. मग त्या पोस्टमॉर्टमच्या कागदावरती सह्या घेतात नातेवाईकाच्या, तर तुमची सही घेतली नाही का? नाही, कोणी माझी सही नाही, मला सही बी येत नाही दादा. मग आता तुमची मागणी काय नेमकी? इवले पोरं आहे दादा पोरग्याच्या, काहीतरी करावं ते त्यांच्याकरता. आता मी काय करू, तो कमावत होता मी खात होता. तुमचं काय नाव? छगन सुखराम भिल, तुम्ही कुठे असता? खर्डी तालुका चोपडा. ओके. तुमची मागणी काय दादा? पोरांची काहीतरी करा बुवा. एक मुलगी आहे, 2 पोरं आहे. दादा नेमकी घटना काय आहे आणि तुमची मागणी काय आहे? हे बघा, चोपडा तालुक्यातील एक गृहस्थ आहे छगन भिल, यांचा मुलगा दीपक आहे. तो या ठिकाणी जळगावला कुठल्या तरी कंपनीत कामाला जातो असं त्याने सांगितलं. आता हे सगळी अशिक्षित कुटुंब आहे गावामध्ये, मोलमजुरी करणारी. तर त्याचा काल रात्री यांना फोन आला वडिलांना की बाबा, त्याने सांगितलं की मला काही या ठिकाणी नोकरी करायची नाही म्हणे, मला इथे त्रास होतो आहे. आता नेमका काय त्रास होतो आहे काही त्यांनी त्या फोनवर सांगितलं नाही, मला घेऊन जा म्हणे बाबा इथून. मग त्याचे वडील बोलले की बाबा बेटा मी उद्याच्या दिवशी येतो तुला घेऊन जातो. पण त्याच्यानंतर 1 तासाभराने त्याच्या सुनेचा, म्हणजे यांच्या सुनेचा, त्या दीपकच्या बायकोचा फोन सासऱ्यांना आला की बा म्हणे बाबा ते तिथून छतावर पडले म्हणे, कंपनीत काहीतरी घटना घडली ना, तर अर्जंट जावं लागेल. मग आता हे रात्रीच्या रात्री इथे आले गावातून काही लोक, 4 लोक त्यांच्यासोबत, आणि सिव्हिल हॉस्पिटलला बघितलं. सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे, जिवंत आहे, सगळं आहे, व्यवस्थित आहे. आणि रात्रभरही बसले इथे, त्यांना काही दाखवलं नाही वाटतं. पण सकाळी त्यांना अचानक सांगितलं की त्याचा मृत्यू झाला म्हणे, तो वारला त्याच्यामध्ये. आणि तो वारला आणि परत बसवलं काहीतरी. यांनी विचारलं की आता काय झालं मग, नेमकं काय झालं? तुम्ही बसा म्हणे, आम्ही सांगतो. बसा म्हणे, सांगतो. पोलीस शिपाई याला काय त्यांनी काय केलं यांना काही माहिती नाही, म्हणजे का बसवून ठेवलं हे आम्हाला अद्याप काही कळालं नाही. आणि अचानक थोड्या वेळापूर्वी सांगायला लागले की बा तू मला त्याची डेड बॉडी आता घेऊन जावी लागेल. मग त्यांना 1-2 सामाजिक कार्यकर्त्यांनी अजून इथे येऊन चौकशी केली की बा तुम्ही याचा पंचनामा नाही केला, याची काय प्रक्रिया झाली, याचा कसा मृत्यू झाला. आणि तो छतावून पडला 1 तासाभरापूर्वी, तो सांगतो की मला सोडायची आहे कंपनी. सगळं संशयास्पद आहे. मग पोलिसांनी सांगितलं की नाही म्हणे झालं आहे, सगळी प्रक्रिया झालेली आहे. आता प्रक्रिया झाली आहे तर इथे वडील आहे, त्याचे वडील आहे त्या मुलाचे. मग त्या वडिलांचा काही पंचनाम्यामध्ये सही आहे, अंगठा आहे, असं काही नाही आहे, ते बिचारे अंगठे बहाद्दर आहे. मग तसा पंचनामा का केला आणि पोलिसांनी बरं असं आटोपण्याची भूमिका का घेतली ते आम्हाला काही कळत नाही. म्हणजे पोलिसांनी त्यांना परस्पर फक्त सांगून दिलं की आम्ही सगळी प्रक्रिया केलेली आहे. का केली, काय केली? आता एखादा मुलगा जर नोकरी सोडायचं म्हणतो आणि तो थोड्या वेळाने छतावून पडतो तर याच्यामागे काही घातपातही असू शकतो, ही आम्हाला शंका आहे. तर मग पोलिसांनी अशा प्रकारची भूमिका दाखवल्यामुळे मग आम्ही आता असं ठरवलं आहे की आम्ही आता त्या मुलाला, म्हणजे त्याचे वारस आणि त्याचे वडील, मुलं, त्याला बायको आहे, 3 लहान मुलं आहे,
यांना न्याय मिळेपर्यंत इथून आम्ही डेड बॉडी उचलणार नाही आणि यांना न्याय मिळेपर्यंत मग इथे आम्ही मोठं आंदोलन उभं करू.